माथाडी कामगार नेते नरेंद्र पटेल आपल्या सोबत आहेत. एपीएमसी मार्केटमध्ये जो भ्रष्टाचार होतो त्या एका विषयावर आपण बोलणार आहोत. आपण पाहताय महाराष्ट्रातल्या 5 ते 6 जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने शेतकऱ्याला झोडपलं आहे. जवळपास 25 लाख हेक्टर जमीन जी आहे पाण्याखाली गेलेली आहे. शेतकरी सध्या जो आहे खूप कर्जबाजारात आहे. अशाच परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला कसं फसवलं जात आहे आपण थोडक्यात सांगू. सर, काय सांगाल? तुम्हाला एक व्हिडिओ दाखवलाय, त्या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार होतो, शेतकऱ्याला कसं फसवलं जातं? खरं म्हणजे रुमालाखालचा जो व्यापार आहे तो पणन विभागाने कधीच बंदी घातलेली आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की एखादा व्यापाऱ्यांनी ग्राहकाला व्यापार करताना जर रुमालाखाली जर त्या ठिकाणी मालाचा दर ठरवला आणि जर तो एखाद्या अधिकाऱ्यांनी पाहिला तर मला वाटतं त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो, परंतु आज होताना तो पाहायला मिळत नाही. पणन विभागाने हा का निर्णय घेतला? कारण शेतकऱ्याला शेतमालाचा खरा भाव कळला पाहिजे आणि त्या भावाच्या आधारावरती त्यालाही कळतं की बाजारात भाव काय मिळतोय. आणि म्हणून हे बेकायदेशीर आहे. या बेकायदेशीराला प्रोत्साहन घालण्याचं काम बाजार समितीची लोक त्या ठिकाणी करत असतात. म्हणून बाजारातले असणारे अधिकारी हे सगळे या सगळ्या व्यापाराला सामील आहेत. अच्छा, दुसरीकडे आपण म्हणताय की मसाला मार्केटमध्ये सुद्धा काहीतरी बेकायदेशीर दुकानं चालू आहेत, तो काय प्रकार? एपीएमसी मार्केट, मसाला मार्केट हे होलसेल मार्केट आहे, परंतु काही विंग्स मध्ये होलसेल व्यवसाय न करता रिटेलचा व्यवसाय केला जातो, ज्याची अधिकृतपणे परवानगी घेतली जात नाही. रिटेलमध्ये केल्यामुळे आमच्या वारणारांची कामं, आमच्या माथाडी कामगारांची कामं त्या ठिकाणी बंद झाली आहेत आणि त्या ठिकाणी बाजार समितीची कुठलीही परवानगी न घेता 60 ते 70 गोडाऊनमध्ये त्या ठिकाणी रिटेल व्यवसाय होतो. या अगोदर जे कोणी बाजारचे सचिव होते त्यांना आम्ही सांगितलं, मुख्य 14 मार्केटचे सचिव, त्याच्यानंतर मुख्य कांदा बटाट्याचे सचिव, शासकीय अधिकारी, मंत्री या सगळ्यांना देऊन देखील पण काहीच होत नाही. म्हणजे एकंदर व्यापारी आणि बाजार समिती हे मिळून त्या ठिकाणी साठलोटो घेऊन कायद्याचं देशोधडीला लावण्याचं काम झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार पण बेकार होतो. आपण पाहतोय अशा प्रकारे नवीन एपीएमसी मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई.